नमस्कार, दीपालीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत असा आंबट गोड साखर आंबा, तो पण वर्षभर टिकणारा। त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून घेतलेले आहे। आता याला आपण छान सोलरनी याची साल काढून घेणार आहोत। हे बघा, इथे आता आपल्याला अशा प्रकारे याची पूर्णतः साल काढून घ्यायची आहे। ही साल आता काढून झालेली आहे। आता किसणीने आपल्याला इथे छान याचा किस पाडून घ्यायचा आहे। लांब लांब असा किस इथे आपल्याला पाडून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे कसा किस पडलेला आहे। तर आता हा किस आपण एका बाउलमध्ये काढून मोजून घेऊ। हा किस झालेला आहे एक मोठ्या बाउलभर। आता हा किस आपण याच्यासाठी मोजला की आपल्याला साखरेचे प्रमाण घेता येईल। आता एका कढईमध्ये थोडेसे साजूक तूप आणि छोटा दालचिनीचा तुकडा व 2 लवंगा घालून हा किस आपल्याला इथे छान परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटे हा किस आपल्याला इथे छान परतून घेऊ। त्यामुळे यातले थोडासा मॉइश्चरायझर ओलावा निघून जाईल आणि किस हा नरम पडेल। त्यानंतर 2 मिनिट झाले की यात आपण ज्या वाटीने किस घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे साखर मोजून घ्यायची आहे। समान प्रमाण आपल्याला इथे घ्यायचे आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता। मला इथे आंबट गोड पाहिजे त्यामुळे मी हेच प्रमाण घेतलेले आहे। बघा, आता 10 मिनिटांनी याला छान पाणी सुटलेले आहे। या साखरेच्या पाण्यातच आपल्याला हा किस शिजून घ्यायचा आहे। छान पाकी येईपर्यंत हा आपल्याला किस शिजून घ्यायचा आहे। बघा, आता 10 मिनिटे झाल्याने या आपला साखर आंबा तयार झालेला आहे। हे बघा, छान शिजलेला आहे। एक तारी पाक येईपर्यंत शिजून घेतला आहे। आता यात घालूया विलायची पूड आणि हा साखर आंबा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। हे बघा, किती छान पाकी आलेला आहे। आता इथे थंड करायला ठेवू आणि एका बाउलमध्ये आपल्याला हे आता साखर आंबा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला साखर आंबा आंबट गोड असा तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।